एका दिवसामध्ये संपूर्ण युग संपलं. जिथे देव चालत होते, अस्त्र आकाशातून पडत होती, तो द्वारपा युग एका क्षणामध्ये इतिहास बनला. पण प्रश्न असा आहे की द्वारपा युग कसं आणि का संपलं? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय मिस्टेरियस मराठी. आज आपण उलगडणार आहोत महाभारतातील सर्वात मोठं आणि दुर्लक्षित रहस्य, द्वारपा युगाचा अंत. हा अंत नैसर्गिक होता का, की मानवाने स्वतःच विनाश ओढवून घेतला? हिंदू कालगणनेनुसार 4 युग आहेत: सतयुग, त्रेतायुग, द्वारपायुग आणि कलियुग. द्वारपायुगामध्ये देव आणि मानव एकत्र राहत होते. अस्त्रशस्त्र प्रचंड शक्तिशाली होती. विज्ञान आणि अध्यात्म हे एकत्र होतं. पण धर्म आणि अधर्म यांचं प्रमाण 50-50 झालं होतं. म्हणजे समतोल ढासळायला सुरुवात झाली होती. महाभारत युद्ध फक्त हे युद्ध नव्हतं. हे फक्त कौरव आणि पांडवांचं युद्ध नसून ते संपूर्ण युगाच्या पतनाचं कारण होतं. युद्धात वापरलेली अस्त्र ही अस्त्र आजच्या न्यूक्लिअर वेपनसारखी होती असं संशोधक मानतात. युद्धानंतर जमीन नापीक झाली, नद्या विषारी झाल्या आणि हजारो वर्षांचा ज्ञाननाश झाला. श्रीकृष्णाला माहीत होतं की मानव आज शक्ती सांभाळू शकत नाही. महाभारतानंतर यादवांमध्ये अहंकार वाढला. स्वतःच्या अस्त्रांनी यादव नष्ट झाले. प्रभास क्षेत्रामध्ये संपूर्ण यादव यश हा संपून गेला आणि त्यानंतर श्रीकृष्णाने पृथ्वी सोडली. ग्रंथ सांगतात की जिथे कृष्ण नाही तिथे द्वारपायुग नाही. कृष्णाच्या देहत्यागानंतर लगेच समुद्र उफाळला, द्वारका बुडाली आणि संपूर्ण शहर हे एका रात्रीमध्ये गायब झालं. समुद्राखाली द्वारकेचे अवशेष सापडतात. याचा अर्थ काय, तर युग संपल्यानंतर त्याची सगळी चिन्हही नष्ट केली गेली. शास्त्रानुसार द्वारपायुग संपलं आणि कलियुग सुरू झालं. हे इसवी पूर्व 3102 मध्ये. कलियुगाची लक्षणं म्हणजे सत्य कमी होणं, लोभ, क्रोध, अहंकार वाढणं, ज्ञान असूनही विवेक नसणं आणि शक्ती ही नियंत्रणामध्ये नाही. हे सगळं आजच्या जगाशी जुळत नाही का? काही इतिहासकार आणि वैज्ञानिक असं सांगतात की द्वारपायुगाचा अंत म्हणजे प्रगत प्राचीन संस्कृतीचा विनाश. कारण अचानक तंत्रज्ञान नाहीसं झालं, मोठ्या शहरांचा नाश झाला आणि जसं एखादं शहर न्यूक्लिअर बॉम्ब झालं तसं काहीसं घडलं असावं. द्वारपायुग संपलं कारण मानव तयार नव्हता. शक्ती होती पण संयम होता. म्हणूनच कदाचित इतिहास आपल्याला शिकवतो की ज्ञानापेक्षा विवेक हा महत्त्वाचा असतो. तुम्हाला काय वाटतं, द्वारपायुगाचा अंत हा नैसर्गिक होता की मानवामुळे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.